मुंबईतील कुर्ल्यात काल रात्री बेस्ट बसचा अपघात झाला। यात 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 49 जण जखमी आहेत। मृतांचा आकडा वाढेल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। प्रकरण गंभीर आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मुंबई शहरामध्ये अशा पद्धतीची घटना घडते, बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। नेमकी चूक कुठे झाली? आता नेमकी चुकीबद्दल बोलता येणार नाही, परंतु असा बेफाम गाडी चालवून 7 लोकांचा मृत्यू होतोय हे दुर्दैवी। जवळपास 49-50 लोक जखमी। याचा अर्थ एक तर ड्रायव्हरनी काही नशा केली असावी। पोलीस तपासात म्हणतात की तो दारू पिलेला नव्हता। मग झालंय कसं काय, झालंय काय, तो प्रकरण एकदा कळालं पाहिजे। एवढा मोठा आघात झाल्यानंतर त्या कुर्ल्याच्या या सगळ्या भागावर शोक पसरलेली। मला वाटतं आमच्या परीने जेवढं सहाय्य होईल तेवढं तर आम्ही निश्चित करू। त्यांना जे आतोनात नुकसानच मानावं लागेल, परंतु याच्यातून त्यांना सावरण्याचे आम्ही निश्चितच त्यांना प्रयत्न करू। सरकारही त्यांच्या पद्धतीने योग्य मदत करेल। पण अशा घटना जर मुंबईसारख्या ठिकाणी घडल्या तर किती लोकांचा ॲट अ टाईमला बळी जाऊ शकतो हे आपल्याला या घटनेतून दिसते। म्हणून हे सावधतेचा पवित्रा हा घेतला पाहिजे की ड्रायव्हर कसा नेमका कोणता असला पाहिजे, काय असला पाहिजे, त्याचा किती अनुभव आहे, अशा लोकांनाच या मुंबईच्या रस्त्यावर उतरवलं पाहिजे। नक्कीच, पण प्रशिक्षण सुरू होतं अशी पण बोललं जाते आणि त्यासोबतच मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव नव्हता अशी पण माहिती समोर येते। हे सगळं किती गंभीर आहे आणि आता तरी जागा होण्याची गरज आहे बेस्ट प्रशासनाला असं म्हणावं? प्रशिक्षण करायचं पहिलं बाहेर करा ना। तुम्ही ट्रायल बेस तुम्ही पब्लिकमध्ये का घेतायत? पब्लिकमध्ये घेऊन आता त्याचा स्टेरिंगचा ताबा जरी सुटला किंवा एका एक्सलेटर जरी वाढलं तरी माणसाचा जीव जाऊ शकतो। म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा जो प्रकार आहे ना, तो मला वाटतं जो प्रशिक्षण देणार होता त्याच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे। असं नाही करायला पाहिजे। कुर्ल्यासारख्या दाट वस्ती आहे, तिथे लोकसंख्या जास्त आहे, तिथं आम्ही प्रशिक्षणाला घेऊन चाललोय, हे मला मनाला न पटणारी घटना आहे। म्हणून याची निश्चित सखोल अशी चौकशी झाली पाहिजे। दुसरा राजकीय प्रश्न आहे, राज्य मंत्रिमंडळाची जी यादी आहे ती आता दिल्लीत जाणार आहे, तिथून पास होणार आहे। प्रगती पुस्तक पण आपण पाहिलं यापूर्वीच मागवण्यात आलं होतं आणि आता ही यादी फायनल होईल। नेमका मंत्रिमंडळ विस्तार कधीपर्यंत होणार आहे आणि नेमका एवढा दिवस हा रखडला का होता? महाराष्ट्राचा पडलेला हा प्रश्न आहे खरं तर। बघा, हे 3 पक्षाचं सरकार आहे। भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे। यांच्यामध्ये खाते वाटप असेल किंवा कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं असेल, या तिन्ही नेत्यांनी ठरवायचा तो प्रश्न आहे। म्हणून निश्चितच अनेक मान्यवर लोक असतात, अनेक आमदार असतात, त्याच्यातून चॉईस करणं आणि त्यांची निवड करणं हे तसं अवघड काम आहे। नेता आहे, नेत्याला एखाद्या आमदाराला नाराज करायचं का, याला ठेवायचं का, ह्याला काढायचं का, हे सर्व प्रश्न त्यांच्यासमोर असतो। म्हणून हा वेळ लागतो। आता दिल्लीला यादी गेली की नाही याबद्दल मला कल्पना नाही। दिल्लीकडे यादी गेली असं आपल्या माध्यमातून कळतं, मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही। परंतु आता ह्या 3-1 दिवसामध्ये मला वाटतं हा विस्तार आता नक्की होईल। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वी, म्हणजे तुम्हाला 13 तारखेपर्यंत हा विस्तार करावा लागेल, जेणेकरून 15 तारखेला नागपूरला जायचं, 16ला अधिवेशन सुरू होते। म्हणून कदाचित 13 तारखेपर्यंत हा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुमच्या देखील नावाची चर्चा आहे आणि कुठलं खातं मिळावं अशी अपेक्षा आहे? नाही, असं नाही। आता खातं कोणतं मिळावं किंवा कोणत्या खात्यावर अडून बसावं हा प्रश्न नाही। प्रथमतः माझ्या नेत्यांनी माझ्यासाठी काय निर्णय घेतात याकडं माझं लक्ष लागलेलं आहे। त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आहे, म्हणून ते काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे। आम्हाला मंत्रिमंडळात घेणं न घेणं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। म्हणून त्या अधिकारांचा त्यांना वापर करू द्या। आपण त्याच्यावर मला वाटतं भाष्यही करू नये। नक्कीच, आज दिल्लीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि EVM बाबत शरद पवार यांच्या घरी बैठक होणार आहे। अरविंद केजरीवालही तिथे जात आहेत, त्यांची सुद्धा शरद पवारांसोबत बैठक होईल। ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचं नेतृत्व द्यायचं का यावर चर्चा होईल आणि ते दिलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते। या एकंदरीतच घडामोडीकडे, घटनाक्रमाकडे कसं पाहता? EVM बाबत चर्चा नाही आहे, ती चर्चा आहे नेतृत्व बदलण्याची। जे EVM बोलतायत, EVM बोलतायत, तर गेल्या टायमाला काँग्रेसच्या 60 सीटच्या आसपास होती, आता 100 क्रॉस केलेली त्यांनी। मग EVM मध्ये जर खराबा असता तर काँग्रेस एवढी पुढे गेलीच नसती। म्हणून EVM वर चर्चा नाही, तर त्यांचा एक जे काय आराखडे जे चालले त्यांना राहुल गांधी हटाव मोहीम घ्यायची। राहुल गांधी भारत जोडो अभियान घेतात, हे राहुल गांधी हटाव ही मोहीम यांनी आता हाताशी धरलेली आहे। म्हणून मला वाटतं की या काही दिवसामध्ये ही जी काय इंडिया आघाडी बनली होती इलेक्शनच्या काळापुरती, 27 पक्षाचं एकत्रीकरण केलं होतं, त्यांचे आता तुकडे पडायला सुरुवात झालेली आहे। म्हणून त्यांना माहिती आहे
सरकारला काही धोका नाही आहे आणि हे नेतृत्व जर असलं तर पुढेही सरकार येण्याची शक्यता नाही. म्हणून पूर्वतयारीचा भाग म्हणून आता राहुल गांधी हटाव ही मोहीम मला वाटतं या सर्व पक्षाकडून चालू झालेली आहे. त्या संदर्भात असलेली ती बैठक आहे. मला वाटतं ममताच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा विषय असा पण आहे की मवियाचे जे पराभूत उमेदवार आहेत महाराष्ट्रातले ते सुद्धा तिथे जात आहेत आणि त्यांची सुद्धा बैठक होणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते धाव घेणार आहेत EVMच्या विरोधात. पर्याय दुसरा राहिलेला नाही ना. घटना मानत असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय कोणता आहे? तुम्हाला कोर्टात जाणं हा एकमेव पर्याय आहे. असं इकडं चिंतन मनन करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात जाणं हा त्यांचा अधिकार आहे, तर त्यांनी तिथं गेलं पाहिजे. शरद पवार साहेबांनी काही बोलवलं आहे ते चिंतन बैठक ते घेत आहेत. मग इतर पक्षांसुद्धा त्यांच्याकडून काही धडा शिकावा. जर पवार साहेबासारखा नेता चिंतन बैठक घेत असेल तर बाकीच्यांनी सुद्धा चिंतन मनन बैठक घ्यावी आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल ते पाहावं. मला वाटतं पराभव आता स्वीकारणं हा एक त्यांच्यासमोरचा असलेला पर्याय आहे. नक्कीच. नाना पटोले आणि गोपीचंद पडळकर हे मार्केटवाडीमध्ये जात आहेत. आणखी एक गाव आहे कराडचं, त्यांनी पण अशीच मागणी केलेली आहे की तिथेही बॅलेटवरती निवडणुका व्हायला पाहिजे. एका मागोमाग एक हे लोन वाढत चालले, सरकारच्या अडचणी वाढत आहेत असं म्हणावं. काही नाही, सर्व स्टंटबाजी चालू आहे. हा गेला म्हणून तो गेला, तो गेला म्हणून तो गेला, चला आपण भेट देऊया. त्या गावाच्या लोकांनी सांगितलं की आता आमच्याकडे कोणी येऊ नका. म्हणजे नेत्यांना सुद्धा विरोध करणारं ते गाव आहे. आमच्या पुरता निर्णय हा आम्ही आमचा मर्यादित घेतलेला आहे. आमचं गाव हे पुन्हा प्रकाश झोतात येण्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही आहे त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आता बाकीच्या नेत्यांनी पण तिथं जाऊन काय मिळवत आहेत देव जाणे. परंतु मला वाटतं ह्या स्टंटबाजीशिवाय दुसरं काही नाही. संजय राऊत पण दिल्लीमध्येच आहेत आणि ते सुद्धा संध्याकाळच्या बैठकीसाठी उपस्थित राहतील असं बोललं जातं आणि त्यांनी आज पंतप्रधान मोदींवर टीका केलेली आहे बांगलादेशी नागरिकांसंदर्भात. संजय राऊत शरद पवारकडे जातात मग तर जाईलच ना. संजय राऊत हा कधी उद्धव साहेबांचा माणूस नव्हताच. तो हस्तक जो आहे तो शरद पवारांचा आहे. म्हणून तिथं जाणं त्याला क्रमप्राप्त आहे. राजकीय वजन नाही, परंतु हे लुडबुड करायची सवय जी आहे ना ती संजय राऊतला आहे. म्हणून तो आता शरद पवार साहेबालाच नेता मानणार आहे भविष्यात. आता उद्धव साहेबाचा कार्यक्रम आटपून आता त्याची पुढची वाटचाल जी आहे ती शरद पवारच्या साथीने होणार आहे. म्हणून तो रात्रीच्या संध्याकाळच्या बैठकीला जात आहे. त्यांचं तसं अस्तित्व तिथं काही नाही आहे. पण बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत, जे भारतीय आहेत, त्यांना भारतात येण्यापासून रोखलं जातं असं थेट आरोप केला आहे त्यांनी. हिंदूबद्दल बोलण्याचा या उबाटा गटाच्या नेत्याला नैतिक अधिकार पण नाही आणि त्यांच्या मताला केवढीची किंमतही नाही. जे लोक इथं लोकसभेसाठी मतदानासाठी वेगवेगळे फंडे वापरत होते ते लोक आता हिंदूबद्दल बोलायला लागले बांगलादेशीच्या, तर त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. केंद्रामध्ये मजबूत सरकार आहे, तो त्यांच्यावर निर्णय घेतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिलचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.